बॉडी खूपच हिट झाले. मी ऑफिसच्या सरांनी स्पॉन्सर केलं कीच याचा तिरस्कार करत असेल. गुड मॉर्निंग गाईज. आज मी करणार एक सोलो 50 किलोमीटरचा लॉंग रन. तर या लॉंग रनमध्ये मी जो आपला रूट आहे एकविरेकडे जाण्याचा, जो आपला चॅलेंजेसचा रूट असणार आहे, त्या रूटकडे निघालो डायरेक्टली. आणि जिथे आपले 25 किलोमीटर पूर्ण होतील तिथून मी युटर्न मारणार आहे. त्यानंतर जे पुढचे 2 वीक असणार आहेत ते टेपर वीक असणार आहेत. त्यानंतर लास्ट वीकला आपला चॅलेंज डे असणार आहे. आणि हा आपला लास्ट लॉंग रन असणार आहे. 2 किलोमीटर डन, 5 किलोमीटर डन, 7 किलोमीटर डन. तर आपले 8 किलोमीटर झालेले आहेत. आणि माझा फर्स्ट जेल घेतो आहे आता. 10 किलोमीटर डन. मी मेंटली किती स्ट्रॉंग आहे याची आज खरी परीक्षा आहे. कारण याआधीचे सर्व लॉंग रन आपण फॉलोअर्स आणि फ्रेंड्ससोबत केले होते, पण हा लॉंग रन मी सोलो करतो आहे. कारण जेव्हा फ्रेंड्स अँड फॉलोअर्स सोबत असतात तेव्हा एका पर्टिक्युलर डिस्टन्स नंतर आम्ही दोघं पण एकमेकांना पुश करत होतो. पण आता मला स्वतःला पुश करायचं आहे, मी आणि माझी मेंटल टफनेस. 15 किलोमीटर डन. 16 किलोमीटर झालेले आहेत, पण सेकंड जेल घेतो आहे आता. 18 किलोमीटर डन, 19 किलोमीटर डन, lap 20, 6:49. 21 किलोमीटर डन, 22 किलोमीटर डन. ते 24 किलोमीटर झालेले आहेत. आणि आपण थर्ड जेल घेतो. मी जे जेल वापरतो रनसाठी माझ्या जुन्या ऑफिसच्या सरांनी स्पॉन्सर केलेत, त्याबद्दल थँक्यू अमय सर. जेलबद्दल हॉनेस्टली रिव्ह्यू द्यायचा बोललं तर फास्टनम कंपनीच्या जेलपेक्षा या कंपनीचे जेल खूप चांगले आहेत. आणि मी तुम्हाला रेकमेंड करेन फास्टनम कंपनीचा जेल घेण्यापेक्षा या कंपनीचे जेल तुम्ही नक्की ट्राय करा. Lap 25, 6:40. ऑलमोस्ट मी पनवेलला पोचलो आहे. इथून फक्त 2 किलोमीटरवरती पनवेल स्टेशन आहे. मी तिकडे जाणार आहे. इथूनच युटर्न घेऊन रिटर्न घराच्या दिशेने चाललो आहे. 27 डन, 28 किलोमीटर डन, 32 किलोमीटर डन. आणि आपण घेतो आपला चौथा जेल. बॉडी खूपच हिट झाले त्यामुळे पाणी घेतलं आपण. Lap 33, 7:38. 35 किलोमीटर झालेले आहेत. 38 किलोमीटर कम्प्लीट. 40 किलोमीटर डन, 10 मोर टू गो. Lap 42, 7:19. 43 किलोमीटर झाले. आणि आपण आता परत कुर्बा स्टेशनला पोहोचलो आहे. 45 किलोमीटर कम्प्लीट. आपले 47 किलोमीटर झालेले आहेत. रस्त्यात मला काय दिसले, शूज आहे नायकीचा, बघा हा तो शूज आहे. मला तर वाटतंय ज्याने कोणी हा शूज इथे फेकला आहे तो नक्कीच नॉन रनर असेल. कारण आपण रनर मुलासारखं आपण जपतो आपल्या शूजला, पण ज्याने कोणी हे फेकले असं तो नक्कीच याचा तिरस्कार करत असेल. 49 किलोमीटर कम्प्लीट. 1 मोर टू गो. 50 किलोमीटर कम्प्लीट. तुम्ही बघू शकता आपल्याला किती वेळ लागला. आणि 6 तासाच्या आत आपण हे 50 किलोमीटर पूर्ण केलं. तेवढं काही जास्त आपल्याला पेन होत नाही आहे, फक्त राईटवाला अँकल पेन करतो आहे खूप. बाकी आता बघूया थोड्या 1 तासामध्ये समजेल आपलं किती पेन होतं आहे. तर तुमचा 50 किलोमीटरचा टायमिंग किती आहे हे कमेंट करून नक्की सांगा.